याचं एक कंडिशन म्हणता येईल आपल्याला की युनिट प्लेस ऑफ नंबर should contains what? Either 0, 2, 4, 6, 8. Then number is divisible by 2. आता जर इथे एक ऑब्झर्व केलं तर काय आहे की 0, 2, 4, 8, 6 हे काय आहे? इव्हन नंबर आहे. आपण असं म्हणू शकतो, यालाच आपण जर वेगळ्या वर्ड्स मध्ये मांडायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो की युनिट प्लेस शुड कंटेन इव्हन नंबर. तर कोणत्याही नंबरच्या युनिट प्लेसला जर इव्हन नंबर असेल तर काय होईल? 2 ने डिव्हिजिबल होईल. एक्झाम्पल घेऊया 24. आता हे जे 24 आहे याचं युनिट प्लेस पाहूया आपण, म्हणजे हा. ओके, सो हे 4 आहे. 4 हे गिव्हन सिरीज मध्ये दिलेला आहे का? तर हो आहे. म्हणजे काय आहे? 24 हा डिव्हिजिबल बाय 2 आहे का? तर हो आहे. क्रॉस चेक कसं करणार? 24 डिवाइड बाय 2 करायचं. 2 1 जा 2, 0, 2 2 जा हे रिमेनिंग 4 आलेलं -4 0, म्हणजे रिमाइंडर 0 येतो, म्हणजे कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. नेक्स्ट घेतला आपण कोणताही नंबर घ्या, 78 घेऊया. ओके, सो याच्यात युनिट प्लेसला 8 आहे आणि ते आपल्याला गिव्हन याच्यामध्ये आहे. आणि आपण हे पण सांगू शकतो की 8 हा इव्हन नंबर आहे, त्यामुळे हे पण डिव्हिजिबल बाय 2 आहे. नेक्स्ट घेऊया 126. ओके, 6 युनिट प्लेसवर आहे. 6 गिव्हन सिरीज मध्ये आहे का? तर हो. ओके, सो हे पण डिव्हिजिबल बाय 2 आहे. आता याच प्रकारे 729 हे पाहूया. आता हे युनिट प्लेसवर काय आहे? 9 हा एक तर इव्हन नंबर नाही आहे, त्यामुळे पहिली काट तर इथेच येणार. दुसरं गिव्हन सिरीज मध्ये पण दिलेलं नाही आहे, त्यामुळे हा नंबर डिव्हिजिबल बाय 2 नाही आहे. त्याचप्रमाणे आता हा डिव्हिजिबल बाय 2 आहे की नाही कमेंट करा. त्यानंतर 647 हा नंबर 2 ने डिव्हायजिबल आहे की नाही हे पण कमेंट करा.